आयरा म्हणते, सर चहा. मी स्वतः बनवलेला चहा प्यालात तर तुमचं सगळं डोकं दुखणं निघून जाईल. आदित्य चहा घेत म्हणतो, थँक्यू, पण तुमचा चहा कुठे आहे? तुम्हीही माझ्यासोबत प्या. आयरा म्हणते, मी एकच कप केला. टेन्शनमुळे मला चहा प्यायची इच्छाच नाही. ती बेडवर बसते. आदित्य म्हणतो, आयराजी, तुमचे मामा सापडतील. तुम्ही खूप टेन्शन घेऊ नका. तुमच्या अजूनही औषधं सुरू आहेत. तुम्ही चहा नाही प्याल तर मीही प्यायचं नाही. आयरा म्हणते, सर तुम्ही चहा प्या, नाहीतर मला पुन्हा बनवावा लागेल. आदित्य म्हणतो, नाही लागणार. आपण दोघे हाच चहा अर्धा अर्धा घेऊ. आयरा म्हणते, मी दुसरा कप घेऊन येते. आदित्य तिचा हात धरत म्हणतो, काही गरज नाही. आदित्यने ताटलीत थोडा चहा घेतला आणि कप आयराच्या हातात दिला. आयराचा चेहराही उदास दिसत होता. आदित्य म्हणतो, हे घ्या, चहा प्या. मग मी पोलिसांना इथेच घरीच बोलावतो. टेन्शन घेऊ नका. आयरा म्हणते, हो. आदित्य चहा पीत म्हणाला, वा आयराजी, तुम्ही किती अप्रतिम चहा बनवता. आतापासून मी फक्त तुमच्या हातचा चहा पिणार. याहून चांगला चहा मी कधीच प्यायला नाही. आयराच्या गालावर खळ्या पडल्या. तिला हसताना पाहून आदित्यही हसला. त्याला वाटत होतं की तो तिला बघतच राहावा. आयरा म्हटली, थँक्यू सर. पक्का. मी तुमच्या घरी चहा बनवू शकते? आदित्य म्हणतो, आयरा, ते घर माझं नाही, आपलं आहे. आयरा म्हणते, सॉरी सर, म्हणजे आपल्या घरात मला कोणी थांबवणार नाही? आदित्य म्हणतो, त्या घराची मालकीण तुम्ही आहात. कोणाची हिंमत आहे तुम्हाला एखादी गोष्ट करायला थांबवायची? 2 तास निघून गेले. नीरज घरी आला. आदित्यने पोलिसांना घरी बोलावलं. त्यांनी राघवच्या मिसिंग कंप्लेंटची नोंद केली. तक्रार नोंदवताच पोलीस आपल्या कामाला लागले. रात्र झाली होती. पोलीस पूर्ण प्रयत्न करत होते, पण राघव सापडत नव्हता. आयराला आपल्या मामाची खूप चिंता वाटत होती. ती एकटीच छतावर उभी राहून हात चोळत मामाची आठवण काढत होती. तिने फक्त साडी घातली होती, ना शॉल ना स्वेटर. तिचे हात थंडीने थरथरत होते आणि आदित्य आयराच्या खोलीत बसून मोबाईलवर काहीतरी काम करत होता. काही वेळाने काम आटोपून त्याने मोबाईल खिशात ठेवला आणि खोलीतून बाहेर आला. हॉलमध्ये पाहिले तर आयरा दिसली नाही. त्याला मीनू, लिजा आणि नीरजची तोंड पाहायची किंवा त्यांच्याशी बोलायचे अजिबात आवडत नव्हतं. फक्त आयरासाठी तो त्या घरात थांबला होता. हॉलमध्ये न सापडल्यावर त्याने तिला संपूर्ण घरभर शोधायला सुरुवात केली आणि शेवटी छतावर गेला. तिथे त्याला आयरा अश्रू पुसताना दिसली. तिला रडताना पाहून आदित्यला वाईट वाटलं. तो तिच्या मागे गेला. आपला जॅकेट काढून तिला ओढून दिलं. आयराने लगेचच अश्रू पुसले आणि वळून पाहिलं. आयरा म्हटली, सर तुम्ही वर का आलात? इथे खूप थंडी आहे. आदित्य म्हणतो, अच्छा, हाच प्रश्न मीही तुम्हाला विचारू शकतो. तुम्ही इथे एवढ्या थंडीत काय करताय? आयरा म्हटली, थोडा वेळ एकटं राहायचं होतं. मला मामांची खूप आठवणी येत आहेत. कुठे गेले देव जाणे. आदित्य म्हणतो, रिलॅक्स, ते सापडतील. देवावर विश्वास ठेवा. आयरा म्हटली, हो, आता फक्त देवावरच भरोसा आहे. सर माझे मामा खूप चांगले आहेत. तुम्हाला एक किस्सा सांगू का? तिला हसताना पाहून आदित्य सुखावला. त्याला आयराच्या माहेरच्या लोकांबद्दल बोलायचं किंवा ऐकायचं नको होतं, पण तिच्या चेहऱ्यावर हास्य पाहून त्याने ऐकण्याची तयारी दर्शवली. आदित्य म्हटला, सांगा. आयराने सुरुवात केली. एकदा ती एका कामासाठी मामाच्या खोलीत गेली. आयरा म्हटली, मामीही तिथेच होत्या आणि त्यांनी लगेचच तिरस्काराने पाहिलं. आयराने नजर खाली झुकवली. राघव जॅकेट घालत म्हणाला, बोल बेटा, काही काम आहे? आयरा म्हटली, नाही, काही विशेष काम नाही. मीनू म्हटली, हो, मला पाहून म्हणतेस ना काम नाही? जर मी इथे नसते तर नक्कीच काहीतरी मागितलं असतं. मामाकडून पैसे मागायचे असतील तुला, नाही का? तुला पैशांची काय गरज आहे? राहायला घर, खायला अन्न आणि शिकायलाही दिलंय ना? राघव म्हटला, मीनू चुप, तू काही शिकवण देत नाही आहेस. ती स्कॉलरशिपवर शिकते आणि विसरू नकोस, प्रत्येकाला स्वतःचे वैयक्तिक खर्च असतात. नीरज आणि लिजालाही असतातच की. मग त्यांना काहीच म्हणत नाहीस? माझ्यासाठी ते दोघं जसे माझी मुलं आहेत तशीच आयराही आहे. मीनू म्हटली, माझ्या मुलांची तुलना हिच्याशी करू नका. आयरा म्हटली, मामा, मला एका प्रोजेक्टसाठी 200 किंवा 250 रुपये लागणार आहेत, म्हणूनच आले आहेत. राघव म्हटला, बेटा सांगण्याची गरज नाही. मी दर महिन्याला तुला 2000 रुपये देईन. त्याने पर्समधून 2000 रुपये काढले आणि दिले. त्यानंतर तो दुकानासाठी निघून गेला. त्याच्या निघताच मीनू जवळ आली. तिच्या नजरांनी आयराला घाबरवलं. आयरा म्हणाली, काय झालं मामी? आता मी काय केलं? मीनू म्हटली, तुला 200-250 रुपयात प्रोजेक्ट पूर्ण होईल ना? मग हे 2000 रुपये ठेवून तू काय करणार आहेस? चल, हे घे 300 रुपये ठेव
आणि उरलेले मला दे, म्हणत तिने 2,000चा नोट घेतला आणि बाहेर जाऊ लागली. पण राघव अजूनही दरवाजावर उभा होता. राघव म्हटला, तुझा खरा चेहरा दाखवलास ना? हे पैसे परत आयराला दे. जर पुन्हा असं केलंस तर मी पुढच्या वेळी तिला डबल पैसे देईन आणि लिझाची पॉकेट मनी अर्धी करीन. मीनू म्हटली, हे काय बोलताय तुम्ही? माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलीला का? राघव म्हटला, जसं तू आयराच्या आईची चुका तिला ऐकवतेस तसंच. मीनूने संतापाने परत 2,000 रुपये आयराच्या हातात ठेवले आणि 300 रुपये घेऊन निघून गेली. राघवने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हसून निघून गेला. आदित्य म्हटला, चला, या घरात कोणीतरी तुझ्यावर प्रेम करतं. पण आयराजी एक गोष्ट सांगेन. आयरा म्हटली, काय? आदित्य म्हटला, तुमच्या मामी, नीरज, लिझा हे लोक स्वार्थासाठी बदलले आहेत. सगळं केवळ दिखावा आहे. तुम्ही यांच्यापासून दूर राहा. आयरा म्हटली, माहिती आहे. तुम्ही माझ्याशी लग्न केल्यामुळे ते आता माझ्याशी प्रेमाने वागतायत. पण निदान आता तरी मला चांगलं वागवलं जात आहे. आदित्य म्हणतो, आयराजी खाली चला, नाहीतर तब्येत बिघडेल. आयरा म्हटली, थोडा वेळ अजून एकटी राहू इच्छिते, प्लीज. आदित्य म्हटला, ठीक आहे, पण जॅकेट घाला. मनीष, रॉकी, केतन आणि टिटू हे चौघे राघवच्या आजूबाजूला गोलाकार उभे होते. राघव म्हणतो, तुम्ही असं मला घाबरवून काही मिळवू शकणार नाही. मी काही सांगणार नाही. केतन हसत समोर येत म्हणतो, ऐक, तुला सांगावंच लागेल आणि तू स्वतःहून सांगशील. रॉकी, दाखव पिक्चर. रॉकीने हसतच एक व्हिडिओ कॉल सुरू केला. मोबाईलच्या स्क्रीनवर जे पाहिलं ते पाहून राघवची भीतीने डोळे विस्पारले. त्याच्या चेहऱ्यावर घबराट स्पष्ट दिसत होती. रॉकी मोबाईलवर लाईव्ह दाखवत होता. एक शूटर राघवच्या घरासमोर तैनात होता आणि त्याच्या गनचा रोख आयरा आणि आदित्यकडे होता, जे छतावर उभे होते. मनीष म्हणाला, बघ, जर तू आता सांगितलं नाहीस तर तुझी गोड बाची आणि तिचा नवरा दोघांवरही गोळी झाडली जाईल. दोघेही आमच्या टार्गेटवर आहेत. आता विचार कर, तुला तुझं प्राण प्रिय आहे की या दोघांचं? राघव म्हटला, नाही नाही, तुम्ही यांना काहीही करू शकत नाही. त्यांनी नुकतीच नवी जीवन सुरू केले आहे. कुठल्याही गुन्ह्याशिवाय त्यांना शिक्षा का द्यावी? केतन म्हणतो, मग पटकन सांग, फक्त एका बोटाच्या ताबण्याचा विलंब आहे. राघव म्हणतो, सांगतो. आधी तुझ्या माणसांना सांग त्यांच्यावरून निशाणा हटवायला. रॉकी फोनवर म्हणतो, ऐका, गन थोडी खाली करा. शूटरने गन हटवताच राघवने सगळं सांगायला सुरुवात केली. राघव आपल्या घरातून दुकानासाठी निघाला होता. जात असताना त्याला ते 4ही मुलं दिसले जे त्याने लग्नाच्या कार्यक्रमात पाहिले होते. त्यांच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या जखमा होत्या. राघव लगेचच समजला, हे तेच लोक आहेत ज्यांनी त्या दिवशी आयराला उचलून नेण्याचा प्रयत्न केला होता आणि आदित्यने त्यांची ही अवस्था केली होती. त्याला राग आला की तोही त्यांना सुनावेल, म्हणून त्यांच्याकडे जायला निघाला. त्यांच्यासोबत अजून एक माणूस होता, तोच जो आदित्यच्या फार्म हाऊसवरून यांना वाचवून घेऊन गेला होता. राघव त्यांच्याजवळ पोहोचणार होता तेव्हाच तिथे अचानक आमदार सोमनाथच्या 2 गाड्या थांबल्या. त्या चौघांनी लगेच त्या गाड्यांमध्ये प्रवेश केला. हे पाहून राघवला समजलं, हे मुलं आमदार सोमनाथशी जोडलेले आहेत आणि याचाच अर्थ आयरावर जबरदस्ती करण्यासाठी आदेशही त्यानेच दिला असेल. जर त्या दिवशी आयरासोबत काही विपरीत झालं असतं तर ती आत्महत्या केली असती आणि मग त्याचा मुलगा युवान तिच्या मागे लागला नसता. सत्य जाणून घ्यायचं म्हणून राघवने लगेच एक ऑटो पकडली आणि त्या गाड्यांच्या मागे लागला. काही वेळाने त्या गाड्या एका घरासमोर थांबल्या. सोमनाथ म्हटला, तुम्ही चौघं काही दिवस इथेच राहाल. मनीष म्हटला, आमच्यासाठी काही काम? सोमनाथ म्हटला, होय, उद्या बाजारात दंगल घडवायची आहे. तुमच्यासोबत अजून लोकांना घेऊन जा. रॉकी म्हटला, विनाकारण दंगल का? सोमनाथ म्हटला, कारण मी सांगतोय, मला बाजारात नुकसान घडवायचं आहे. त्याचा फायदा मी घेईन. ज्या लोकांचं नुकसान होईल त्यांचं नुकसान मी भरून काढेन. केतन म्हणतो, सर हे काय? तुम्हीच नुकसान करणार आणि तुम्हीच मदत करणार? सोमनाथ म्हणतो, हीच तर राजकारण आहे. लोकांना मदत केली की जनतेसमोर आपली प्रतिमा चांगली राहते. निवडणुका जवळ आल्या आहेत. लोक माझ्या नावावरच मत देतील. माझी मुख्यमंत्रीपदाची जागा पक्की आहे. दूर उभा असलेला राघव हे सगळं आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता. तेव्हाच रॉकीची नजर त्याच्यावर पडली. रॉकी म्हटला, अरे त्याला पकडा, त्याने व्हिडिओ बनवला आहे. सोमनाथ म्हटला, जा त्याला पकडा. राघवला पडताना पाहून सगळे त्याच्या मागे धावत सुटले. राघव जीव वाचवण्यासाठी पळत होता, पण धावताना त्याला ठोकर लागली आणि तो खाली कोसळला आणि त्याचा मोबाईल नालीत जाऊन पडला. आता तो त्यांच्या हाती सापडला होता. मनीष म्हटला, ओ, म्हणजे मोबाईल नालीत पडला, म्हणजे कुठलाही पुरावा उरला नाही. तू खरंच सत्य सांगतोयस? राघव म्हणतो, हो, मी खोटं बोलत नाही. मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे सगळं सांगितलं. मी सगळं सांगून टाकलं आहे. आता माझ्या लेकीला काही करू नका, तिला सोडून द्या. मनीष म्हटला,
केतन, आमदार साहेबांना फोन करून सांग, आता टेन्शन घेण्याची गरज नाही. केतन म्हणतो, हो, आताच लावतो. केतनने सोमनाथला फोन करून सगळी माहिती दिली. केतन म्हणतो, सर आता याचं काय करायचं? सोमनाथ म्हणतो, करायचं काय? याला सोडून दिलं तर आपल्या डोक्यावर संकट उभं कराल. ठार मारा याला आणि अशी हत्या करा की प्रकरण लुटमारीसारखं वाटलं पाहिजे. मग उद्या बेफिकीर होऊन आपलं काम पुढे सुरू करा. केतन म्हणतो, हो सर. आयरा आणि आदित्य अजूनही छतावरच होते. एक तास उलटून गेला होता. दोघेही आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या करत होते आणि एकमेकांसोबत शेअर करत होते. आदित्य म्हणतो, आयराजी, खूप वेळ झाली, आता खाली जाऊया. आयरा म्हणते, हो. दोघेही खाली आले. तेवढ्यात आदित्यच्या मोबाईलची रिंग वाजली. त्याने स्क्रीन पाहिली. पोलिसांचा कॉल होता. आदित्यने कॉल रिसीव्ह केला. तो म्हणतो, हॅलो इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर म्हणतो, सर मिस्टर राघवबद्दल आत्ताच माहिती मिळाली. आमच्या पोलिसांनी त्यांना जंगलात खूप वाईट अवस्थेत पाहिले. त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे. त्यांच्या डोक्यावर जबर मार करण्यात आला आहे आणि पोटावर चाकूचे वार आहेत. कदाचित लुटमारीचं प्रकरण वाटतंय. आपण ताबडतोब हॉस्पिटलला या. आदित्य म्हटला, थँक्यू इन्स्पेक्टर, आम्ही येतो. आदित्यने फोन कट केला. आयरा म्हटली, काय झालं सर? आदित्य म्हटला, आयराजी, मिस्टर राघव हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांची तब्येत गंभीर आहे. मीनू म्हणते, गंभीर? काय झालं त्यांना? आदित्यने सर्वांना इन्स्पेक्टरने सांगितलेली माहिती सांगितली. मग सगळेजण हॉस्पिटलसाठी निघाले. काही वेळातच ते हॉस्पिटलला पोहोचले. काउंटरवर विचारून ते ओटी रूमच्या बाहेर आले. पोलीस आधीच तिथे हजर होते. आदित्य म्हणतो, इन्स्पेक्टर, मिस्टर राघवची अशी अवस्था कोणी केली ते लवकरात लवकर शोधा. इन्स्पेक्टर म्हणतात, सर लुटमारीचं प्रकरण वाटतंय. जर वैयक्तिक वैरामुळे झालं असतं तर तपास सोपा झाला असता, पण लुटमारीच्या प्रकरणात वेळ लागतो. आदित्य म्हणतो, जेवढा वेळ लागतो तितका लावा, पण केस बंद होता कामा नये. इन्स्पेक्टर म्हणतो, येस सर. काही वेळाने ओटी रूमची लाईट बंद झाली आणि डॉक्टर बाहेर आले. मीनू म्हणते, डॉक्टर, माझ्या नवऱ्याची तब्येत कशी आहे? डॉक्टर म्हणतात, वेळेवर हॉस्पिटलमध्ये आणल्यामुळे त्यांचे प्राण वाचवता आले, पण अजून काहीही सांगू शकत नाही. त्यांच्या डोक्यावर फार गंभीर जखम आहे. आयरा म्हणते, मामा कधी शुद्धीवर येतील? डॉक्टर म्हणतात, ते सांगता येणार नाही. लिझा म्हणते, आम्ही त्यांना भेटू शकतो का? डॉक्टर म्हणतात, सॉरी, हा पोलीस केस आहे. तुम्हाला आत जाण्याची परवानगी नाही. पेशंट शुद्धीवर येताच पोलीस आधी जबाब घेतील, त्यानंतरच तुम्ही भेटू शकता. तोपर्यंत देवाची प्रार्थना करा. डॉक्टर निघून गेले. सगळे ओटी रूमच्या बाहेर बसून होते. थोड्या वेळाने डॉक्टर पुन्हा रुग्णाला पाहायला आले आणि बाहेर निघाले. आयरा म्हटली, डॉक्टर, माझे मामा आता कसे आहेत? डॉक्टर म्हटले, सॉरी, काही सांगू शकत नाही आणि कृपया ओटी रूमच्या बाहेर गर्दी करू नका. तुम्ही हॉस्पिटलच्या धर्मशाळेत जाऊन बसा किंवा घरी जा. इथे फक्त 1-2 जण थांबू शकतात. मीनू म्हटली, ठीक आहे, मी थांबते. बाकी तुम्ही सगळे घरी जा. आयरा म्हटली, नाही मामी, तुम्ही सगळे घरी जा. मामासोबत मी आणि सर थांबतील. तुम्ही फक्त नेहमी त्यांच्यासोबत असता. मी नाही राहणार, त्यामुळे मला त्यांच्यासोबत राहू द्या प्लीज. मीनू म्हटली, ठीक आहे, राहा, आम्ही धर्मशाळेत बसतो. ते शुद्धीवर आले की आम्हाला बोलवा. आयरा म्हणते, हो मामी. सगळेजण निघून गेले. आयरा तिथेच एका बाकावर निराश होऊन बसली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. आदित्य तिच्या जवळ आला आणि तिला रुमाल देत म्हणाला, आयराजी, आपण दुःखी होऊ नका. आयरा अश्रू पुसत म्हणते, सर नेहमी चांगल्या लोकांसोबतच वाईट का होतं? आदित्य म्हणतो, माहीत नाही. मी आजवर हे कधी समजू शकलो नाही. माझी बहीण तृषा, तीही लोकांचा खूप भलं विचार करायची, सगळ्यांना मदत करायची, पण ती माझ्या पैशांवर नाही तर लोकांच्या मनात आत्मविश्वास जागवून त्यांना सक्षम करून मदत करायची. ती चुकीसमोर कधीही झुकायची नाही. अगदी क्रांतिकारी स्वभावाची होती. पण एक दिवस. आदित्य बोलता बोलता थांबला. त्याचा गळा दाटून आला. आयरा म्हणाली, काय झालं सर? सांगा ना. आदित्य म्हणतो, एका सकाळी ती नेहमीप्रमाणे आनंदाने हसत खेळत कॉलेजला गेली, पण संध्याकाळी घरी परतली नाही. मी तिला खूप शोधलं, पोलिसात तक्रार दिली, पण कुठेच काही हाती लागलं नाही. दुसऱ्या दिवशी मला बातमी मिळाली की तिचा मृतदेह जंगलात सापडला. माझी ती नाजूक बहीण, तिची अशी अवस्था बघवत नव्हती. पोलिसांनी खूप शोध घेतला, पण काहीच पुरावा मिळाला नाही. पण मी हार मारली नाही. आयराजी, जेव्हा मी तृषाची खोली पाहतो तेव्हा मला स्वतःला निकम्मा भाऊ वाटतो. तिचा तो जळालेला चेहरा आठवला की अंगावर काटा येतो. समजत नाही तिने कुणाचं काय बिघडवलं होतं, आणि असे लोक एखाद्या मुलीच्या अब्रूशी खेळून काय मिळवतात. आयरा म्हटली, तुम्ही अगदी खरं बोलताय. एका माणसासाठी ते क्षणभराचं सुख असतं,
पण त्या मुलीचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होतं. अशा नराधमांसाठी सौदी अरेबियासारखे कडक कायदे असायला हवेत. जर कुणाचा पाय कापला असेल तर त्याचा पाय कापला जावा. जर कुणाची मान छाटली असेल तर त्याचीही मान छाटली जावी. आदित्य म्हणतो, जर मला त्या मुलांविषयी काही माहिती मिळाली तर त्यांचा मृतदेहही कुणाला मिळणार नाही. आयरा म्हटली, देवाने इच्छा केली तर आपण लवकरच गुन्हेगारांपर्यंत पोहोचू. पण तुम्ही वचन द्या की तुम्ही कायदा हातात घेणार नाही. आपण त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यायला लावू. आदित्य म्हणतो, आयरा म्हणते, आणखी एक वचन द्याल? तृषाची खोली बंद करू नका. आदित्य म्हणतो, ठीक आहे. तेवढ्यात डॉक्टर आले. डॉक्टर म्हटले, मिस्टर राणा, हे इंजेक्शन सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही. तुम्ही बाहेरच्या क्लिनिकमधून घेऊन या. आदित्य म्हटले, ठीक आहे डॉक्टर. आदित्य इंजेक्शन घेण्यासाठी बाहेर गेला आणि काही वेळाने इंजेक्शन घेऊन परत आला. त्याने ते डॉक्टरांना दिलं. त्यानंतर तो पुन्हा बाहेर गेला आणि आयरासाठी सँडविच आणि पाण्याची बाटली घेऊन आला. आदित्य म्हटला, आयराजी, हे घ्या, काहीतरी खा. मग तुम्हाला औषधंही घ्यावी लागतील. तुमच्या पर्समध्ये औषधं आहेत का? नसेल तर मी आणतो. आयरा म्हणते, आहेत, पण मला काही खाण्याची इच्छा नाही. आदित्य थोडा कडक आवाजात म्हणतो, शट अप. इथे तुमच्या इच्छेने काही होणार नाही. जर तुम्ही हे सँडविच आणि औषधं घेतली नाही तर मी तुम्हाला इथे थांबू देणार नाही. आदित्यचा कठोर स्वभाव पाहून आयराने पटकन सँडविचचा लिफाफा घेतला. आयरा म्हटली, तुम्हीही खा ना. आदित्य म्हणतो, तुम्ही खा, मला भूक नाही. आयरा म्हणते, ठीक आहे, पण तुम्ही सांगू शकता का तुम्ही सकाळपासून काही खाल्लंय का? आणि खोटं बोलू नका. आदित्य काहीच बोलला नाही, पण त्याने सँडविच उचललं. मग आयरानेही खायला सुरुवात केली. दोघांनी जेवल्यावर पाणी प्यायलं आणि तिथेच बसले. बसता बसता आयराला डुलकी लागली. आदित्यने तिच्या झोपण्याकडे पाहिलं आणि तिचं डोकं अलगद आपल्या खांद्यावर टेकवलं. झोपेतच तिचे केस गालांवर आले होते. त्याने हलक्या हातांनी 2 बोटांनी केस मागे केले. तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत राहिला. ती खूप गोंडस दिसत होती. तसाच तिला पाहत पाहत त्यालाही डोळा लागला. सकाळी इन्स्पेक्टरचा फोन आला. इन्स्पेक्टर म्हटले, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. आयरा लगेच जागी झाली. आदित्यही उठून बसला. आदित्य म्हटला, गुड मॉर्निंग. इन्स्पेक्टर म्हटले, सर गुड न्यूज, मिस्टर राघव शुद्धीवर आले आहेत. आयरा आनंदाने म्हटली, मामा शुद्धीवर आले? मी मामींना फोन करून बोलावते. तिने लगेच मीनूला फोन करून कळवलं. आदित्य म्हटला, आम्ही त्यांना भेटू शकतो का? इन्स्पेक्टर म्हटले, नाही सर. आधी आम्ही त्यांचा जबाब घेऊ, त्यानंतरच कुटुंबीय त्यांना भेटू शकतात. तर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत आजचे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.